गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया अभंग गाथा. अभंग 1229. कंठी नामसिका आता कळी काळासी धका. रोखा माना की सिका माना, रोखा सिका तत्समाना. रोखान मना कान माना, जतन करा नाक काना. सिकान मनी रावण, त्यांचे केले निसंतान. सिका मानी हळाहळ, झाले सर्वांग शीतळ. तुका म्हणे नाम सिका, पटी बैसविलो निज सुखा. माझ्या कंठात विठ्ठल नामाचा शिक्का आहे. त्या सामर्थ्यावर मी प्रत्यक्ष काळ पुरुषाला धक्का देईन. लोक हो, रोखा आणि शिक्का तुम्ही माना, कारण ज्यावर शिक्का असतो त्याचे मोल त्याप्रमाणे होते. कारण वेदाचे आणि नामाचे महत्व सारखेच आहे. ते न मानाल तर कान नाक तुटेल, म्हणून ते सांभाळा. हरिनामाचा शिक्का रावणाने न मानला म्हणून त्याचे निसंतान झाले. भगवान शंकरांनी हलाहल प्राशन केले, त्यामुळे त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. पण हरिनामाचा शिक्का धारण केल्याने त्याचे सर्वांग शीतल झाले. तुकाराम महाराज म्हणतात, मी सुद्धा हरिनामाचा शिक्का धारण केला, त्यामुळे निज सुखाच्या उच्चासनावर बसलो आहे. 1230. भूती देव मनोनी भेटतो या जना, नाही हे भावना नरनारी. जाणे भाव पांडुरंग अंतरीचा, न लगे द्यावा साचा परिहार. दयेसाठी केला उपाधी पसारा, जड जीवा तारा नाव कथा. तुका म्हणे नाही पडत उपवास, फिरतसे आस धरोनिया. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी भगवंत आहे या भावनेने मी लोकांना भेटतो. त्यावेळी माझ्या मनात स्त्री पुरुष ही भावना नाही. हा माझा शुद्ध हेतू पांडुरंग जाणतो, म्हणून मला हे सांगण्याची गरज नाही. हरिकथा ही भवसागर पार करणारी नौका आहे, म्हणून मी जनसामान्यांची दया येऊन त्याचा प्रसार केला. तुकाराम महाराज म्हणतात, खाण्यापिण्याची चिंता आहे म्हणून मी फिरत नाही. जगाचे कल्याण व्हावे हा खरा उद्देश आहे. 1231. हरपल्याची नका चित्ती, धरुखंती वायाच. पाऊले ते म्हणा देवा, सहज सेवा या नावे. होणार ते भोगे घडे, लाभ जोडे संकल्पे. तुका म्हणे मोकळे मन, अवघे पुण्य या नावे. हरवलेल्या वस्तूचा मनात व्यर्थ विषाद वाटू देऊ नका. ईश्वर चरणी सेवा म्हणून अर्पण झाले असे म्हणा, म्हणजे देवाची सहज भक्ती घडेल. प्रारब्धात जे भोग असतील तसेच त्याप्रमाणे घडेल, परंतु त्याचा संकल्प ईश्वराकडे केल्याने लाभ जोडला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, राग द्वेषादी विकारापासून मुक्त असलेले स्वच्छ शुद्ध मन म्हणजेच पुण्य आहे. 1232. नेसने आले होते गळ्या, लोक रळ्या करीती. आपण या सावरिले जग भले आपण. संबंध तो तुटला येणे, जागेपणे चेष्टांच्या. भलती सवा होती अंगे, बासर वेगे पडिले. सावरिले नीट ओजा, दुष्टीला जा पुढिलांच्या. बरे उघडिले डोळे, हळहळे पासूनी. तुका म्हणे विटंबना नारायणा चुकली. नेसून वस्त्र गळ्यापर्यंत आले तर लोक उपहासाने थट्टा करतील. अशा वेळी आपणच तत्परतेने वस्त्र सावरले तर आपल्या हिताच्या दृष्टीने आपण भले आणि जगाच्या ठाई जग भले. आपण अशा प्रकारे सावधपणा ठेवला तर लोकनिंदेचा विषय होणार नाही. अज्ञानाच्या निद्रिस्तावस्थेत माझी सर्व अंगे अस्ताव्यस्त होती. ज्ञान झाल्यावर जागृत झालो. लोक लाजे स्तव कपडे अंग सावरले. लोक विटंबनेपासून वाचलो, म्हणून मला बरे वाटले. तुकाराम महाराज म्हणतात, हे नारायणा, हरिनामामुळे जीवाची विटंबना चुकली, फजितीपासून वाचलो, कारण देहाचा व लोकांचा विसर पडला. 1233. जीवा जाणे फिके मधुर की क्षार, एर मांस पर हातास न कळे. देखावे नेत्री बोलावे मुखी, चित्ता सुखदुखे कळो येती. परिमळासी ध्रान एकती श्रवण, एकाचे कारण एका नव्हे. एके दे ही भिन्न ठेविलेल्या कळा, नाचवी पुतळा सूत्रधारी. तुका म्हणे ऐशी जयाची सत्ता, का तया अनंता विसरले ती.
1233 अन्न पदार्थातील विविध अभिरुचीचे आकलन जिभेला असते. इतर अवयवांना जिभेप्रमाणे मांसल भाग असतो, पण रुचीचे ज्ञान नसते. डोळ्याने पाहावे, वाणीने बोलावे, अंतःकरणाला सुखदुःखाची अनुभूती येते, नाकाला सुगंध दुर्गंधाची जाण असते, कानांना श्रवण करण्याचे काम असते. सगळे इंद्रिये एका मांसाची असली तरी एका इंद्रियाची कार्यक्षमता दुसऱ्याकडून होणार नाही. एका हाडामासाच्या देहात विविध गुणधर्म कुशलतेने क्षमतापूर्व ठेवले आहे. असा हा देहाचा पुतळा व्यवहार करतो, पण स्वतःच्या हाती सूत्र घेऊन तोच वाचवितो. तुकाराम महाराज म्हणतात, अजोड सत्ता अद्भुत कौशल्य असणाऱ्या अनंताला तुम्ही कसे विसरलात. 1234 न लगे द्यावा जीव सहजची, जाणार आहे तो विचार जाना काही. मरण जो मागे गाढवाचा बाळ, बोली जे चांडाळ शुद्ध त्यासी. तुका म्हणे काही होईल स्वहित, निदान जो थित टाकू पाहे. लोक हो हेतू पुरस्पर जीव देण्याची गरज नाही. जीवाचे देह सोडून जाणे हा निसर्ग क्रमच आहे, तो सहजच जाणार आहे. देवाजवळ जो मरण मागतो तो गाढवाचे संतान किंवा चांडाळ आहे असे समजावे. मनुष्य देहासारखे ईश्वर भक्ती करण्यासाठी आपल्याला लाभलेले मौल्यवान साधन तोडून मोडून कोणते हित मृत्यूनंतर होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देह निरोगी कार्यक्षम राहिला तर संत सेवा हरिभक्ती तरी घडेल. 1235 मोलवे चोनिया धुंडीती सेवका, आम्ही तरी फुका मागो बळे. नसता जवळी हित फार करू, जीव भाव धरू तुझ्या पायी. नेंदू भोग आम्ही आपुल्या शरीरा, तुम्हासी दातारा व्हावे म्हणून. कीर्ती तुझी करू आमुचे सायास, तू का रे उदास पांडुरंगा. तुका म्हणे तुझ काय मागो, आम्ही फुकाचे काना भीमनसीना. 1235 देवा पैसे खर्च करून चाकरीसाठी सेवक मिळेल का म्हणून शोध घेत आहात, आणि इथे आम्ही तुझी विनामूल्य सेवा करायला तयार आहोत. तू आमच्या जवळ नसलास तरी तुझ्या पायी जीवभाव ठेवून आमचे पुष्कळ हित करू. आम्ही दास असल्याने शरीरास कोणतेही सुखभोग न घेता तुला स्वामी म्हणून अर्पण करू. अहो देवा, खूप प्रयत्न करून आम्ही सेवक तुमची स्वामी कीर्ती वाढवू असे असताना तू आमच्याविषयी उदास का आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्याकडे असे आम्ही काय मागतो, पण तुमच्याकडून आम्हाला फुकटचे अभयवचनही मिळत नाही. 1236 काय लवण कणिकेविन, एक क्षीण सागर. माहे एवढी अडचणी, नारायणी मजविन. कुबेरा अट्टाहासे जोडी, काय कवडी कारणे. तुका म्हणे काचमणी, कोणगणी भांडारी. एक लहानसा मिठाचा खडा समुद्रातून काढला तर समुद्राचे खारटपण क्षीण होईल का. त्याप्रमाणे मी नसलो तर नारायणाच्या व्यापक स्वरूपात कोणती अडचण निर्माण होणार आहे. कुबेर धनाचा साठा करीत असतो, तो एका लहानशा कवडीसाठी अट्टहास करील का. तुकाराम महाराज म्हणतात, हिरे मानकांनी भरलेल्या खजिन्यापुढे एका क्षुल्लक काचमण्याला त्याचा स्वामी महत्व देईल काय. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या भक्ती वाचून तो पूर्ण आहे, त्याच्या कृपे वाचून मी अपूर्ण आहे. 1237 तुझ मज नाही भेद, केला सहज विनोद. तू माझा आकार, मी तो तुझी निर्धार. मी तुझ माझी देवा, घेसी माझ्या अंगे सेवा. मी तुझ माझी अचळ, मज माझी तुझे बळ. तू बोलसी माझ्या मुखे, मी तो तुझ माझी सुखे. तुका म्हणे देवा, विपरीत ठाई नावा. देवा, वास्तविक आपल्यात भेद नाही, तरी पण देवभक्त हा कल्पित भेद ठेवून प्रेमाची गोडी चाखण्यासाठी भक्तीचा विनोद केला. तू माझे स्वरूप आहे, आणि आम्ही ज्याला मी म्हणतो तो देहात वास करणारा आत्मा तूच आहेस. आपण परस्पर अभिन्न असून तू माझ्या देहेंद्रियाकडून तुझी सेवा करून घेत आहेस. मी तुझ्या ठाई स्थिर आहे, अचल आहे. माझ्या अंगी तुझ्या इच्छेचे बळ आहे. तू माझ्या मुखाद्वारे बोलत आहेस, आणि तुझ्यामध्ये मी सुखाने वास्तव्य करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आपल्या बाह्य नावारूपात विलक्षणता आहे, पण तत्वतः तू आणि मी एकच आहोत. 1238
वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप, तोची देव भक्त, भेदाभेद नाही जात, तुका प्रेमे नाचे गाय, गनियांत विरोन जाय. भूतकाळाशी माईक संबंध तोडून सत्संग हाच एक संबंध मानणे हे वैराग्याचे भाग्य आहे. संत हे कृपा प्रकाश देणारे दीप आहेत, ते साधकाला निष्पाप करतात. ज्याच्या ठाई भेदाभेद शिल्लक नाही तोच खरा देवाचा भक्त. तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा वैराग्याचे देवभक्ताचे गुण गातो, प्रेमाने नाचतो आणि त्या गुणछंदात विरून जातो. 1239. जप तप ध्यान न लगेला धारणा, विठ्ठल कीर्तना माझी उभा, राये माझ्या मना दृढ या वचनी, आनिक ते मनी न धरावे, कीर्तनी समाधानी साधन ते मुद्रा, राहतील थारा धरोनिया, तुका म्हणे मुक्ती हरिदासांच्या घरी, ओळखती चारी वृद्धी सिद्धी. देवावर श्रद्धा असणाऱ्यांनी जप तप ध्यान ही साधने केली पाहिजे असे नाही. विठ्ठलाचे फक्त कीर्तन केले तरी तो साक्षात त्या ठिकाणी उभा राहतो. माझ्या मना भगवंतांच्या उपदेशाच्या शब्दावर दृढ विश्वास ठेवून निश्चयपूर्वक उभा राहा. अन्य कोणत्या साधनांना आश्रय देऊ नकोस. अनेक योग साधने समाधी या श्रीहरीच्या कीर्तनाच्या आधाराने उभ्या राहतात. हरी कीर्तन करणाऱ्याच्या घरी चारी मुक्ती आणि वृद्धी सिद्धी सेवा करतात. 1240. नाही तुझ काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असो द्यावी, सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने, आता मजसाठी याल आकारास, रोकडी हे आस नाही देवा, तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, देईल तो श्रम देव काळ. देवा तुझ्याकडे मी संपत्ती मागत नाही, माझी केवळ आठवण तुझ्या चित्तात असावी एवढीच मागणी आहे. माझ्या कल्याणाचे स्मरण असू दे. सुखदुःखाचे प्रारब्ध भोग सरल्यावर तुझे चिंतन करीत तुझ्या पायाचे दर्शन होईल, तेव्हा तुझ्या निर्गुण रूपात मी समरस होईन. देवा तुम्ही माझ्यासाठी सगुण रूपात दर्शन द्यावे याचा अट्टहास राहिला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मुखात तुझे नाम सतत राहावे हीच मागणी आहे. मग काळ पुरुष कितीही दुःख देवो त्याची पर्वा नाही. 1241. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नवे विनोद उत्तर केले रंजवया चार, केली अटाअटी अक्षरासाठी अक्षराची देवासाठी, तुका म्हणे खिजो नका जागा येते निजो. माझ्या उपदेश वचनापुढे कोणीतरी भाव जाणून आपल्यासाठी हितासाठी प्रवृत्त होईल या भावनेने मी बोललो. माझी उपदेश वचने विनोद थट्टा किंवा मनोरंजनासाठी नाही. मी शब्दाचा व्याप केवळ देवासाठी केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या तिखट बोलण्याने थिजून जाऊ नका, आपल्या हितासाठी जागे राहा, माझ्या उपदेशाचा विचार. 1242. संचित प्रारब्ध क्रियामान अवघा झाला नारायण, नाही आम्हासी सबंधू जरा मरण काही बाधू, द्वैत्याद्वैत भावे अवघे व्यापिले देवे, तुका म्हणे हरी आम्हा माझी क्रीडा करी. संचित क्रियमान प्रारब्ध हे तिन्ही कर्म भगवंतांच्या व्यापक स्वरूपात विलीन झाले आहे. आम्हा हरिदासांचा वृद्धत्व मृत्यू कशाशीही संबंध नाही. द्वैत एका देवानेच व्यापले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्माची अभेद स्थिती झाल्याने हरी आता आपल्या ठाई व्यवहार करतो, क्रीडा करतो. 1243. नेने करू सेवा पांडुरंगा कृपाळवा, दावे बुडतो मी काढीन सत्ता आपुलिया ओढी, क्रिया कर्म ही झालो इंद्रिया अधीन, तुका विनंती करी वेळोवेळा पाय धरी. हे कृपावंत पांडुरंगा, तुझी सेवा कशा पद्धतीने शास्त्रशुद्ध करावी हे मी जाणत नाही. आता तूच धावत येऊन मला या संसार सागरातून बुडत असताना बाहेर काढ. आतापर्यंत कोणतेही पुण्यकर्म परोपकार माझ्या हातून घडले नाही, तशात मी इंद्रियाधीन आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी वेळोवेळा देवा तुम्हाला पाय धरून विनंती करीत आहे. 1244. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, नये अनुमाना श्रुतीसी विवादती जयासाठी,
जग जेठी तो विठ्ठल, तुका म्हणे आकळ आहे सकळ व्यापक. या महिमंडळातील सर्व भूत समुदाय ज्याच्यापासून निर्माण झाले तोच हा पांडुरंग विटेवर उभा आहे. त्याचे अनुमान श्रुतीलाही करता येत नाही. ज्याच्या स्वरूपाविषयी 6 शास्त्रे वादविवाद करतात तोच हा जगजेठी विठ्ठल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा पंढरीनाथ निरवानीर न कळणारा असून सर्वाठाई सर्व व्यापक आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.